2024 हे एक अविश्वसनीय वर्ष ठरले. 2024 हे वर्ष पूर्ण होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. या सरत्या वर्षात मराठी टेलिव्हिजनची टीआरपीच्या शर्यतीत भरभराट होताना पाहायला मिळते. 2024 मध्ये मराठी वाहिन्यांनी प्रेक्षकांची पसंती मिळवून त्यांच्या हृदयात आपली जागा निर्माण केली आहे. हृदयस्पर्शी मेलोड्रामा, थ्रिलर तसंच विविध प्रकारच्या मनोरंजनासह प्रेक्षकांना अडकवून ठेवलंय. तर जाणून घेऊया अशाच काही मराठी वाहिन्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थान मिळवलंय. मराठी वाहिन्यांमध्ये टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर वाहिनी ही स्टार प्रवाह पाहायला मिळाली. स्टार प्रवाहाचा या वर्षाचा टीआरपी 0.19 इतका आहे. या वाहिनीवरील प्रत्येक मालिकेने तसंच त्यातील पात्राने प्रेक्षकांना खिळवून ठेवलंय. ज्यामध्ये घरोघरी मातीच्या चुली ही मालिका 0.31 टीआरपी वर आहे. तर प्रेमाची गोष्ट हे 0.26, लग्नाची बेडी ही 0.22 आणि मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 3 आणि थोडं तुझं थोडं माझं 0.22 या मालिका टीआरपी साठी अव्वल स्थानावर आहेत. मराठी वाहिन्यांमध्ये टीआरपीच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर झी मराठी ही वाहिनी पाहायला मिळाली. झी मराठीचा टीआरपी 0.7 इतका असून या वाहिनीने देखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. पुन्हा कर्तव्य आहेला 0.19 सह लाखात एक आमचा दादा या सिरियलला 0.11 टीआरपी मिळाला. तर सावळ्याची जणू सावली या सिरियलला 0.1 टीआरपी तर पारू या सिरियलला 0.7 टीआरपी मिळाला. मराठी वाहिन्यांमध्ये टीआरपीच्या शर्यतीत चौथ्या स्थानावर 0.2 कलर्स मराठी ही वाहिनी राहिली आहे. या वाहिनीवरील ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाला 0.03 इतका टीआरपी राहिला. तर जय जय स्वामी समर्थ या सिरियलला 0.03 हा टीआरपी राहिला. आई तुळजाभवानी या सिरियलला 0.02 तर अबीर गुलाल या सिरियलला 0.02 इतका टीआरपी राहिला. या सर्व मालिका प्रेक्षकांच्या हृदयात आपली जागा निर्माण करतायत.